अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि ॲक्च्युअली सुरुवात करते. मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या घरामध्ये आपली जी वास्तू आहे, जिथे आपण राहतो, मग ते बंगला असू दे, फ्लॅट असू दे किंवा किरायाचं घर का असेना, पण नक्कीच त्या घरामध्ये किंवा त्या वास्तूमध्ये वास्तुदोष हा आहे हे कशावरून आपण ओळखायला हवं. म्हणजे कुठल्या अशा गोष्टी आहेत की ज्याच्यावरून आपल्याला कळेल की घरामध्ये वास्तुदोष निर्माण झाला आहे. त्याचबरोबर आपण तो घरातील वास्तुदोष दूर होण्यासाठी किंवा घराच्या बाहेर निघून जाण्यासाठी, कमी होण्यासाठी अशा काही घरातल्या वस्तू आहेत ज्या आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत. त्या का काढायच्या आहेत त्याबद्दल पण तुम्हाला सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळींनो, वास्तुशास्त्राचे काही नियम असतात. ते जर पाळले नाही तर घरामध्ये वास्तुदोष येऊ शकतो. वास्तुदोषामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तुम्हालाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुमच्या घरात वास्तुदोष आहे की नाही हे तुम्ही जाणून घेऊ शकता. ते पण आपण आता कसं ओळखायचं आहे की आपल्या घरामध्ये वास्तुदोष आहे की नाही, त्याबद्दल मी थोडेफार तुम्हाला संकेत सांगते. पहिला संकेत आहे तो म्हणजेच काय, तुमच्या घरात ठेवलेले तुळशीचे रोप जर अचानक सुकले, त्यानंतर नवीन तुळशीची रोप लावल्यानंतरही ते सुकत असेल लगेच, तर वास्तुदोषामुळे हे असू शकते. दुसरा संकेत आहे तो म्हणजेच काय, तुम्ही कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करत असाल आणि मेहनत करून पण अपयश येत असेल तर नक्कीच वास्तुदोषाचे लक्षण असू शकते. तिसरं आहे लक्षण ते म्हणजे काय, की घरातील सदस्यांमध्ये सतत वादविवाद होत असतील, त्यामुळे घरातील वातावरण बिघडत असेल तर समजा वास्तुदोषाचे हे लक्षण आहे. जर तुमच्या घरात सतत पैशाची कमतरता भासत असेल, तसेच दररोज आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असेल तर वास्तुदोषाचे हे लक्षण असू शकते. सगळ्यात शेवटचं आहे ते म्हणजेच काय, तर जर घरातील लोक सतत आजारी पडत असतील, आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या येत असतील तर समजा घरात वास्तुदोष हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर आता आपण पाहूया की आपल्या घरामध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष हा निर्माण होतो आहे आणि त्या आपल्या घराच्या बाहेर काढून टाकायच्या आहेत कायमस्वरूपी. तर ते आपण आता पाहूयात. तर मंडळींनो, आपल्या घरातल्या ठेवलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्या आपल्या नकारात्मक शक्ती वाढवू शकतात. त्या आपल्याला आजच आपल्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत. सर्वप्रथम आहे ते म्हणजेच मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये. अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते. असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात आणि कौटुंबिक कलह हा निर्माण होत असतो. देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या, फुटलेल्या, तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यांनीही देवदोष लागू शकतो. घरात अनेक समस्या निर्माण होतात. एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावं आपल्या देवघरामध्ये. नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली किंवा तुम्ही विसर्जित्या योग्य प्रकारे करू शकता. नंतर आहे देवी देवतांना वाहिलेले फूल आणि नैवेद्य. या गोष्टी बरेच दिवस प्लास्टिकच्या पिशवीमध्ये साठवून ठेवल्या जातात. खूप लोकांना सवय असते की नाही, आज नाही उद्या टाकू, उद्या नाही परवा टाकू. हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अशा गोष्टींमुळे घरात कटकटी, भांडणे, वादविवाद होत असतात. घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधले जाते. हे लिंबू मिरची 1 आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये. तिचे वेळेत विसर्जन करावे, अन्यथा फायद्याऐवजी तोटे होतात. समजा या महिन्यातल्या अमावास्येला तुम्ही बांधलं असेल तर पुढच्या महिन्याच्या अमावास्येपर्यंत ठेवायचं, परत जुनं काढून टाकायचं आणि नवीन तुम्ही बांधू शकता. त्यानंतर आहे जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये. असे जुनी कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते. वर्ष संपताच घरी कॅलेंडर गुंडाळून किंवा तुम्ही त्याला विल्हेवाट त्याची लावून टाकायची आणि त्या जागेवरती आपल्याला नवीन कॅलेंडर हे लावायचं आहे. त्यानंतर काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नये. याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात. सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते. आजारपण पाठीशी लागते. पैसा आणि धन या गोष्टींवर सर्व पैसा वाया जात असतो आपला. त्याचबरोबर काटेरी झाडांप्रमाणे ज्या झाडाचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा चीक निघतो, असे झाडे सुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नयेत, हे आपलं शास्त्र सांगतं. त्यानंतर आहे तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते आणि प्रत्येक कामात अपयश येऊ लागते. म्हणून नक्कीच घरामध्ये कुठलाही छोटा मोठा तुटलेला आरसा, काच नसावा. बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडून असेल तर चांगले
चालले किंवा म्हणजे चांगलं चालत असेल तर ठीक आहे, तुम्ही रिपेअर करून घ्या. पण जर नसेल तर नक्कीच त्याला आपण त्याला विल्हेवाट त्याची लावून टाकायची आहे, जुन्या घड्याळांची जे वापरत नसाल तर. कारण की आपण काय होईल, त्याने आपल्या घरामध्ये वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जाच वाढेल. त्याचबरोबर आहे पाकिटाचा, जे आपलं पर्स आहे, पैसा आपण जिथे ठेवतो, थेट संबंध लक्ष्मीशी आहे. पाकीट फाटलेले असेल, खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे. आवश्यक वस्तू, पैसे आणि लक्ष्मी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात. त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो. पाकिट पैशांनी भरलेले राहते. पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदलावी. तिजोरीत पैसे, शेजारी, इतरांना आवश्यक वस्तू ठेवू नयेत. म्हणजे जे काही दुसऱ्या वस्तू आहेत त्या ठेवू नयेत. पैसे, दागदागिने, बँक पासबुक, चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावी. तिजोरीत व्यवस्थित ठेवल्यानंतर आपण मग कधी-कधी आपल्या हाताने ते विस्कळलं जातं आणि आपण तसंच ठेवतो. कधी-कधी आपण ते नीटसुद्धा करत नाही. तर तसं करू नका. तिजोरी विस्कळीतपणा असेल तर जास्त थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून ती नीटनेटकी असावी तिजोरीसुद्धा. घरात कोवळीची जाळी होऊ देऊ नये. अन्यथा घरातील व्यक्ती सतत या ना त्या संकटामध्ये घेरल्या जातात. चांगली वेळ वाईट वेळ बदलते आणि घराला वास्तुदोष लागू शकतो. घरात वाहत्या पाण्याचे चित्र, अक्राळ-विक्राळ प्राणी, युद्धप्रसंग, रडणाऱ्या, उदास स्त्रियांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र नसावे. युद्ध असलेले सुद्धा नसावे. घरात एक प्रकारचा तणाव राहतो सदैव. वापरात नसलेले फर्निचर, इतर वस्तू वेळेस घराबाहेर काढा. जे काही वस्तू असतील त्या. त्याचबरोबर वस्तू घरात राहिल्याने ज्या आहेत, ज्या वापरत नाही, ते वास्तुदोष वाढतो, अधोगती वाढते आणि प्रगतीत सुद्धा आपल्या अडथळा येतो. तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्या-कप्प्यात कपाट बनवले असेल तर कपाटाला दरवाजे किंवा काच लावले नसतील तर या पुस्तकातील जी ऊर्जा आहे ती घरामध्ये विखुरल्या जाते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो. घरात सततचे विवाद निर्माण होऊ शकतात. नंतर आहे औषधे, कीटकनाशके, बाथरूम, टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने, मच्छर दूर ठेवणारे कॉईल या सर्व वस्तू स्वयंपाकघर, किचनमध्ये चुकूनही ठेवू नये. शक्यतो या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. जिथे मुलांचा हात पोहोचणार नाही अशा बंदिस्त जागी त्या ठेवाव्यात. अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.